मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नागपुरात ओबीसींचा मोर्चा। आज नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाचा जाहीर मोर्चा विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आज नागपुरात सकल ओबीसी समाजाचा जाहीर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। मराठा आरक्षणाचा GR रद्द करण्याची आंदोलकांची प्रमुख मागणी आहे। विजय वडेट्टीवारांसह अनिल देशमुख, इतर कार्यकर्ते व आंदोलक राज्याच्या वाळू धोरणात मोठा बदल, आता घरकुल लाभार्थ्यांना मोठा फायदा। गरिबांच्या घरकुलाला वाळू मिळण्यासाठी सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। त्यामुळे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना 10% मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। तसेच 3 वर्षातून एकदा होणारा लिलाव आता दरवर्षी होणार, अशी माहिती समोर येत आहे। लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे। आम्हाला निवडून यायचं आहे म्हणून आम्ही काहीतरी आश्वासन देतो, असं वक्तव्य बाबासाहेब पाटील यांनी केलं। तर ह्या वक्तव्यावर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सर्वांवर लक्ष। ह्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष घालतील, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे। मराठवाड्यातील पूरस्थिती चिंताजनक, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते, ते पूरग्रस्तांसाठी घोषणा करतील अशी आमची अपेक्षा होती। PM केअर फंडाची उभारणी कशासाठी केली आहे? जर त्यातून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत होणार नसेल तर ते पैसे कोणासाठी आहेत? त्याचा उपयोग काय? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला।